Hello students, in this lecture we are going to talk about the spermatogenesis. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण गॅमिटोजेनेसिस बद्दल पाहिलं. गॅमिटोजेनेसिस कॅन बी इन केस ऑफ मेल, इट कॅन बी स्पर्मॅटोजेनेसिस, अँड इन केस ऑफ female it is oogenesis. Now here we are going to talk about spermatogenesis in detail. Now what is mean by spermatogenesis? डिफाइन केलं होतं आपण. इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट, अँड मेल गॅमेट मीन्स वॉट? स्पर्म, स्पर्मॅटोझोआ हे फॉर्म होतात. पण कुठून? जर्मिनल इपिथेलियल सेल ऑफ कुणाच्या? टेस्टिसच्या. म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे त्यांचं? मेन प्रायमरी तो जो सेक्स ऑर्गन असेल तो कोण आहे किंवा गोनाड कोण आहे की जिथून ॲक्च्युली ही मेल गॅमेट फॉर्मेशनची प्रोसेस स्टार्ट होते, ह्या सर्वांना कन्सिडर केलं आहे. अँड दिस प्रोसेस इज नोन ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. सो हिअर लेट्स डिफाईन इट वन्स अगेन. स्पर्मॅटोजेनेसिस, it is a process of formation of, काय मेन्शन करूयात आपण? मेल गॅमेट, मेल गॅमेट, or we can say sperm, or we can say spermatozoa, right? From germinal epithelial cells of testes. चला ह्याला रिमाइंड करूयात आपण एकदा. काय काय थिंग सांगितल्यात त्याच्याबद्दल एकदा बोलूया. कुणाला तयार करायचं आपल्याला? नावात काय सांगितलं आहे? स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजेच काय करायचं आहे? जेनेसिस मीन्स वॉट? जनरेशन, टू फॉर्मेशन, टू प्रोड्यूस, काही कन्सिडर करा. सो जेनेसिस दॅट मीन्स टू फॉर्म, टू प्रोड्यूस्ड ऑफ स्पर्म. मग स्पर्म तयार होण्याच्या प्रोसेसला. सो इट इज द प्रोसेस फॉर्मेशन ऑफ. वी कॅन कन्सिडर आउट ऑफ दॅट एनी वन. मग तिथे मेल गॅमेट कन्सिडर करा, स्पर्म कन्सिडर करा आणि स्पर्मॅटोझोआ. हे सर्व कुठून शक्य आहे? जर्मिनल इपिथेलियल सेल्स. ह्या जर्मिनल इपिथेलियल सेल म्हणजे जिथून ह्या मेल गॅमेट तयार व्हायला जाणार आहेत ते गोनाड म्हणजेच कोण आहेत? म्हणजेच प्रायमरी सेक्स ऑर्गन कोण आहे? तर तो आहे टेस्टिस. टेस्टिसपासून काय होणार आहेत? हे तयार व्हायला जाणार आहेत. आणि अशी जी प्रोसेस असते तिला आपण म्हणणार आहोत स्पर्मॅटोजेनेसिस. मग आता आपण एक लास्ट लेक्चरमध्ये एक 2-3 इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहिले होते. कोण सांगतं की स्पर्मॅटोजेनेसिस तयार करायचं आहे? कसं त्या बॉडीमध्ये आपोआप इंटरनली त्याच्यावरती कंट्रोल असेल ना, हार्मोनल कंट्रोल. जसं आपण मेन्स्ट्रुअल सायकलच्या बाबतीत बोललो तेव्हा आपण सांगितलं की सेरिब्रम पार्टमध्ये जो हायपोथॅलॅमस होता, इट स्टिम्युलेट्स और it stimulates and further it secretes for the controlation of 2 kind of hormone. मग त्याच्यामध्ये आपण 1-2 हार्मोन पाहिले होते. कोणते कोणते पाहिले होते? त्याच्यामध्ये एक होता तो होता FSH आणि एक होता LH. देन त्याच्यानंतर त्याच्या अकॉर्डिंग पिट्युटरी ग्लँड 2 टाईपचे हार्मोन सिक्रेट करते. त्याच्यामध्ये आपण आय थिंक इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन पाहिले होते. आणि त्याच्या अकॉर्डिंग ओव्हरीमध्ये चेंजेस होतात. असा सिक्वेन्स आहे. सेम वेमध्ये म्हणजे जर त्यांना ब्रेनमधला हा हायपोथॅलॅमस हा गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन सिक्रेट करतात. आपण तिथेही पाहिलं होता आणि परत इथेही रेफरन्स येणार. ते फिमेल बॉडीच्या संदर्भात होतं, इथे आपण मेल बॉडीला कन्सिडर करणार आहोत. सो काय सांगतात आपल्याला? जेव्हा केव्हा एनी मेल हिट्स हिज प्युबर्टी, प्युबर्टीला हिट करणे म्हणजेच वेन दे रिचेस ॲट दी मॅच्युरिटी, त्यांच्या मॅच्युअर फेजला जाऊन पोचतील, प्युबर्टी फेजमध्ये एंटर करतील, त्या फेजला हायपोथॅलॅमस इज सिक्रेटिंग द सिक्रेशन ऑफ GnRH हार्मोन. अँड दॅट GnRH म्हणजेच कोण आहे? गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. चला, ऑन प्युबर्टी कोण
करणारे hypothalamus. This hypothalamus is secreting GnRH hormone, and that GnRH hormone means gonadotropin releasing hormone. ठीक आहे. मग जेव्हा हा पहिल्यांदा कंट्रोल करेल ह्या सर्व थिंग्सला, आपण असं काहीसं स्ट्रक्चर दाखवलं होतं, आठवतंय? हा होता आपला, सपोज आपण रफली इट्स अ सेरेब्रम. इथे आपल्याला ह्या अशा फॉर्ममध्ये इथे जो दिसणार आहे याला नाव देऊयात हायपोथॅलॅमस. आणि ह्यांच्या स्टिम्युलेशनमुळे इथे एक पी साईजची जी ग्लँड दिसणार आहे तिला आपण म्हणतो पिट्युटरी. आता बघा, हे सेरिब्रममधले हायपोथॅलॅमस स्टिम्युलेट करतात आणि हार्मोन सिक्रेट करतात. त्यांच्या हार्मोनमुळे पिट्युटरी ग्लँड स्टिम्युलेट होतात आणि पिट्युटरी ग्लँड परत पुढचे फर्दर हार्मोन सिक्रेट करायला स्टार्ट करतात. आणि अशा पद्धतीने जेव्हा केव्हा एनी ह्युमन, वेदर इट इज मेल और फीमेल, रीचेस ॲट देअर प्युबर्टी, दे सी सम हार्मोनल secretion inside the body, and that hormonal changes or the hormonal secretion is responsible for the sexual characters. जे काही आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात मेल फिमेलमध्ये, अगेन त्यांच्यासाठी आपल्याला हे हार्मोन रिस्पॉन्सिबल असलेले दिसून येतात. बट इट इनिशिएट्स अँड इन द सिक्रेशन ऑफ दॅट इट इनिशिएट्स द सिक्रेशन ऑफ हायपोथॅलॅमसने यांना सिक्रेट केलं आणि ह्यांच्यामुळे परत पुढे सिक्रेशन चालू होतं आणि ते सिक्रेशन असतं ते आहे FSH. माहिती आहे आपल्याला, इट्स अ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. इट्स अ follicle stimulating hormone. That means this follicle stimulating hormone is responsible for or we can say this is the hormone we generally seen some impacts of this hormone in male as well as the female body. आपण एक मध्ये लेक्चर घेतलं होतं हार्मोनल चेंजेस अँड प्युबर्टी. तिथे मेलमध्ये सुद्धा आपण हा FSH वापरला होता, आठवतंय? आणि फिमेल घेतला तर तेव्हा तर आपण मेन्स्ट्रुअल सायकलला तर ह्यांना कन्सिडर केलंच होतं. त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. अँड इट फर्दर इंड्युसेस, यांच्यामुळे मग काय होणार आहे? इट फर्दर इंड्युसेस आवर प्रोसेस अँड विच इज स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजे ॲक्च्युअल स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस आहे ती स्टुडंटला अजिबात डिफिकल्ट किंवा कॉम्प्लेक्स वाटत नाही. जो कॉम्प्लेक्स वाटणारा पार्ट असतो ना, तो कोणता हार्मोन कुठे काय सिक्रेट करतो आणि त्याच्यामुळे काय नवीन उद्योग वाढतो किंवा कसे कॅरेक्टरिस्टिक दिसून येतात, दे आर द इम्पॉर्टंट थिंग्स जे आपल्याला प्राईम फोकस आपला त्याच्यावरती ठेवायचा आहे. चला, आता आपल्याला काय काय कळालं आहे. आपण स्टार्ट केली होती ती होती स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजे कुणाला तयार करायचं आहे? स्पर्मला. कुठून तयार होणार? जर्मिनल इपिथेलियल सेल. त्या कुठे असतात, कशा डेव्हलप होतात, कसे फेजेस दाखवतात, सर्व ह्याच लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण. कुठे प्रेझेंट असतील त्या? ऑब्वियसली मेल सेक्स ऑर्गन जो असतो तो असतो टेस्टिस, फिमेल प्रायमरी सेक्स ऑर्गन असतो तो असतो ओव्हरी. मी परत रिपीट करते, म्हणजेच हे तितकेच महत्त्वाचे पॉईंट आहे. मेलमध्ये जो प्रायमरी सेक्स ऑर्गन असतो जो रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला हेल्प करतो, प्रायमरी म्हणजे तो किती इम्पॉर्टंट असेल त्याच्या याच्यावरून कळतं. प्रायमरी, सेकंडरी म्हणजे त्याच्यापेक्षा थोडासा कमी, अँड देन टर्शरी किंवा जे काय अदर असतील ते टेस्टिस. आता जेव्हा केव्हा मेल प्युबर्टीला पोचतात तेव्हा त्यांच्या ब्रेनमध्ये असणारे हायपोथॅलॅमस, हे हायपोथॅलॅमस GnRH हार्मोनला रिलीज करतात बॉडीमध्ये. ब्रेनमध्ये काय झालं आहे, मेल असेल फिमेल असेल, जे गोनेडोट्रोपिन हार्मोन असतात ते रिलीज होतात आणि ह्या हार्मोनमुळे स्टिम्युलेट कोण होत आहे तर पिट्युटरी ग्लँड. जस्ट त्याच्याखाली आपल्याला एक छोटीशी पी साईजची पिट्युटरी ग्लँड दिसते. हिच्यावरती मास्टर ग्लँड कोण आहे? हायपोथॅलॅमस.
असं म्हटलं जातं की बॉडीचं जे काही कंट्रोलिंग आहे, मेजर कंट्रोलिंग, हे कोणत्या एंडोक्राईन ग्लँडच्या अंडर येतं, तर ती पिट्युटरी असते, पण तिच्यावरती सुद्धा एक मास्टर ग्लँड असते, ती असते हायपोथॅलॅमस. सो हायपोथॅलॅमस इज रिस्पॉन्सिबल फॉर द सिक्रिशन ऑफ GnRH हार्मोन, अँड GnRH दॅट मीन्स द गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. मग एकदा का गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन सिक्रेट झाले की ह्याच्यामुळे काय होतात, पिट्युटरी ग्लँड ह्या स्टिम्युलेट व्हायला स्टार्ट होतात, आणि ह्या स्टिम्युलेट झाल्या की ह्या फर्दर काय सिक्रेट करतात, FSH, LH सारखे हार्मोन सिक्रेट करतात. सो बिकॉज ऑफ दिस हार्मोन इट फर्दर स्टार्ट इनिशिएट द सिक्रिशन ऑफ FSH, follicle stimulating hormone, and this follicle stimulating hormone is further induces in male the process of spermatogenesis. लिंक लक्षात आली. ब्रेन मधले हायपोथॅलॅमसने सिक्रेट केला GnRH, त्याच्यामुळे मग पिट्युटरी ग्लँड थ्रू सिक्रेट झाला FSH, आणि त्याच्यामुळे इम्पॅक्ट कुणावरती आला, तर त्याच्यावरती इम्पॅक्ट आला टेस्टीजवरती, आणि मग ह्या टेस्टीजच्या आतमध्ये स्पर्म प्रोड्यूस होण्याची प्रोसेस तयार झाली. फिमेलमध्ये कसं पाहिलं होतं, GnRH, हायपोथॅलॅमस, GnRH, त्याच्यामुळे इम्पॅक्ट आला पिट्युटरी ग्लँड, पिट्युटरीपासून FSH, LH, त्याच्यामुळे इम्पॅक्ट आला ओव्हरीवरती, आणि मग ओव्हरी थ्रू हार्मोन कोणते सिक्रेट केले गेले होते, ते होते एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. इकडे ओव्हरी पाहिली होती. आता ह्या बाजूला मेलकडे येऊयात. अगेन हायपोथॅलॅमस सिक्रेट केला GnRH, पिट्युटरी ग्लँड थ्रू सिक्रेट झाली, सपोज इथे कन्सिडर करूयात आपण FSH, आणि त्याच्यामुळे इम्पॅक्ट कुणावरती आला, इम्पॅक्ट आला टेस्टीजवरती, आणि मग टेस्टीज थ्रू कोणतं हार्मोन सिक्रेट होतं. आता आपण लास्ट लेक्चरच्या एंडला एक स्टेटमेंट पाहिलं होतं. स्टेटमेंट असं होतं, स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस इज टेक्स प्लेस इन टेस्टीजमध्ये कुठे, इन सेमिनिफेरस ट्यूब्यूल, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ विच हार्मोन, अँड द हार्मोन इज टेस्टोस्टिरॉन. ह्या हार्मोनमुळे काय झालं की सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतमध्ये स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस स्टार्ट झाली. म्हणजे इम्पॅक्ट कुणाचा कुणावरती पोहोचतोय किंवा कशा पद्धतीने रेग्युलेट करतात तुम्हाला लक्षात आले असतील. मी इथे दोन्ही बाजूंना मेल अँड फिमेल इथे दाखवायचा प्रयत्न करते. सपोज इथे पहिल्यांदा आपण मेल कन्सिडर केले, इथे आपण फिमेल कन्सिडर केले. इथे दाखवतोय आपण हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसने ह्यांच्यामध्ये सुद्धा GnRH सिक्रेट केला, यांच्यामध्ये सुद्धा GnRH सिक्रेट केला. हायपोथॅलॅमसमुळे स्टिम्युलेट कोण झाला, पिट्युटरी ग्लँड. ओके, पिट्युटरी ग्लँडमुळे काय झालं, जे मेल होते त्यांच्यामध्ये आपल्याला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन दिसला. ठीक आहे, आणि अजून एक होता इंटरस्टिशियल सेल सिक्रेटिंग हार्मोन होता, आपण त्याला नंतर परत पुढे घेऊयात. यांच्या थ्रू परत दोन हार्मोन सिक्रेट झाले, एक सांगितला FSH, एक सांगितला LH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन अँड ल्युटिनायझिंग हार्मोन. यांच्यानंतर इम्पॅक्ट दिसला आपल्याला. इन केस ऑफ मेल ते होते टेस्टीज, आणि इन केस ऑफ फिमेल त्या होत्या ओव्हरीज. मग टेस्टीजमध्ये ह्यांच्यामुळे टेस्टीज थ्रू किंवा बॉडीमध्ये कोणता सेक्स हॉर्मोन सिक्रेट व्हायला लागले, टेस्टोस्टिरॉन. आणि फिमेलमध्ये ओव्हरी थ्रू जर पाहिले तर ते होते इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन. आणि ह्या हार्मोनमुळे कशामध्ये आपल्याला चेंजेस दिसेल, ज्या सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या इनर लाइनिंगला प्रेझेंट असणाऱ्या जर्मिनल एपिथेलियल सेलमध्ये आपल्याला स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस स्टार्ट होताना दिसते. मी ह्याच पहिल्या प्राईम पार्टवरती फोकस करते, कारण पुढचा प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस खूप सिंपल पार्ट आहे. इकडे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन म्हणजे ओव्हरी थ्रू सिक्रेट होणारे हे जे काय हार्मोन आहे, ह्यांचा इम्पॅक्ट कुणावरती दिसून आला होता, युटरसवरती. आणि युटरसवरती इम्पॅक्ट दिसून मग मात्र अकॉर्डिंगली काय झालं होतं, त्यांच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झाली होती. ती मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होणे इटसेल्फ काय करतात रे, ते ओव्युलेशनच्या डेला काय होतं, सेकंडरी ओसाइट रिलीज होतो. म्हणजेच मेल गॅमेट काय होतात आपल्याला तिथे, फिमेल गॅमेट तयार होताना आपल्याला तिथे दिसतात. हे समजायला मदत होते. हे माइंडमध्ये अगदी फिक्स बसू द्या. दररोज एका हार्मोनचे काय जेवढे यूज असेल, एक 2-2, 3-3 किंवा एक थोडे तेवढेच हार्मोन दररोज डेली स्टडी करत चला, आणि त्यांना लर्न करत चला. बाय हार्ट लर्न करा, रट्टाफिकेशन करू नका, जेणेकरून हे हार्मोन त्याच्यावरती विचारलेले क्वेश्चन ऐन एक्झामला किंवा MCQ सॉल्व करताना रीड करताना आपलं कन्फ्युजन होतं. ह्याला माइंडमध्ये रिलॅक्स बसा, माइंडमध्ये त्याला परत एकदा रिमाइंड करा की बाबा कोणता हार्मोन कशासाठी काय आहे तो. एकदा हा कळाला की आपण स्पर्मॅटोजेनेसिसच्या प्रोसेसला स्टार्ट करू शकतो. हे कळाले आपल्याला डेफिनेशन. ही प्रोसेस केव्हा स्टार्ट होणार आहे,
जेव्हा ते प्युबर्टीला पोहोचतील तेव्हा काय होतं ब्रेनमध्ये, हायपोथॅलॅमस सिक्रेट करतोय. कुणाला? GnRHला. ह्याच्यामुळे झालं काय, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज झाले. ह्याच्यामुळे काय झालं, प्रोसेस सुरू झाली. ही प्रोसेस कुठे सुरू होणार आहे, जर्मिनल एपिथेलियल सेलकडे. आता आपण येणार आहोत जर्मिनल एपिथेलियल सेल. कुणाच्या? टेस्टीजमधल्या सेमिनिफेरस ट्युब्युलच्या इनर लाइनिंगला प्रेझेंट असणाऱ्या सेल. जाऊयात. ह्या जर्मिनल एपिथेलियम सेल ह्यांनाच पुढे घेऊयात. ओके, चल. सो जेव्हा आपण ह्या टेस्टीजमध्ये पाहिले, आता ही प्रोसेस कुठे होती? दिस प्रोसेस ही टेस्टीजमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये इनर लाइनिंगला क्युबॉइडल जर्मिनल एपिथेलियल और एपिथेलियम सेलमध्ये. नाउ this cuboidal germinal epithelium is known as germinal epithelial cell. It undergoes spermatogenesis and the result of this is formation of sperm. स्पर्म प्रोड्यूस केलेत, स्पर्म फॉर्म केलेत, म्हणजेच ती प्रोसेस कोणती? स्पर्मॅटोजेनेसिस. सो आपल्याला स्पर्मॅटोजेनेसिसची साईट समजली. कुठे? टेस्टिसमध्ये. टेस्टिसमध्ये कुठे? सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये. सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये सुद्धा कुठे? ज्या क्युबॉइडल जर्मिनल एपिथेलियल सेल असतात त्या, म्हणजेच कोण? जर्मिनल एपिथेलियम सेल. आणि ह्या सेल कोणती प्रोसेस परफॉर्म करतात? स्पर्मॅटोजेनेसिस. याच्यामुळे होतं काय? फॉर्मेशन ऑफ मेल गॅमिट. आता धिस फेज कोणती? स्पर्मॅटोजेनेसिस. This phase involves the this process is further involves the two phases. मी फेजेसला इथे लिहिते म्हणजे नंतर आपल्याला तिथे रेफरन्स म्हणून पाहता येईल. स्पर्मॅटोजेनेसिस, राईट. दोन फेजेस कोणत्या? पहिली होती फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड and the second one is spermiogenesis. याच्यामध्ये परत तीन दिसल्या. पहिली होती मल्टिप्लिकेशन फेज. तोपर्यंत हे लर्न करताय पटापट, म्हणजे लेक्चर कंप्लीट होईपर्यंत आपल्याला हे ईच अँड एव्हरी त्यांचे फेजेस, सब फेजेस, प्रोसेसचं नाव, कशात परफॉर्म होत आहेत ते, आणि ते हार्मोन कसे रिलीज होतात हे सर्व मेमोराईज होत जाते. सेकंड आहे ती आहे इट्स अ ग्रोथ फेज. अँड द थर्ड वन इज मॅच्युअर और द मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेज. आता मी परत एकदा इकडे येणार. हा पार्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये बऱ्यापैकी लर्न करून घेतलं होतं. 3 फेजेस आहेत, कशा असतात, त्यासाठी क्रायटेरिया काय आहेत, मग टेस्टिसचं लोकेशन, त्यांचे टेस्टिस्क्युलर सायकल, आणि मग अकॉर्डिंगली का ते तसे परफॉर्म करतात बॉडीच्या आतमध्ये किंवा बॉडीच्या बाहेर, कारण टेम्परेचर व्हॅरी करतं ह्या प्रोसेससाठी. आता येऊयात आपण काय सांगितलं, कुठे आहेत हे क्युबॉइडल जर्मिनल एपिथेलियम. असं एक स्ट्रक्चर पाहिलेलं आठवतं आहे का? जेव्हा आपण टेस्टिसचा TS घेतला होता तर तिथे आपल्याला असे हे सर्क्युलर फॉर्ममध्ये आढळले. कोण होते हे? सेमिनिफेरस ट्युब्युलचं सेक्शन आहे. ट्यूब असेल, ट्रान्सफर सेक्शन घेतला, दिसताना हे असे दिसणार आहेत. आतमध्ये इथे आपल्याला असे थोडेसे क्यूबसारखे ह्या अशा सेल दिसतात, आणि ह्या अशा पिरॅमिडल सुद्धा सेल प्रेझेंट आहेत. सो ह्या दोन्हीही सेल आपल्याला माहिती आहेत. कोण आहेत ह्या ज्या सेल आहेत ह्यांना नाव देणार आहोत आपण जर्मिनल एपिथेलियम. ही समजली? म्हणजे इतका वेळ आपण जे म्हणतोय ही प्रोसेस कुठे परफॉर्म होते टेस्टिसमध्ये. टेस्टिसमध्ये कुठे आहे ही प्रोसेस? सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये. ह्या सेमिनिफेरस ट्युब्युलमधल्या कोणत्या सेलमध्ये? ह्या सेलचं नाव काय? पिरॅमिड सेल होते त्या, सर्टोली सेल.
ह्या ज्या दुसऱ्या क्युबॉइडल सेल आहे त्यांचं नाव काय आहे, ह्या आहेत जर्मिनल इपिथेलियम. आणि ह्या ज्या जर्मिनल इपिथेलियम सेल आहेत, आपण हा जर्मिनल इपिथेलियम सेलचा लेअर दाखवूयात. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, हे काय त्यांचे इनर लेअर असेल ते, ठीक आहे. ह्याच्यामधली एक सिंगल सेल, ह्याच्यामधली ही जी एक सेल आहे ना, हिला आपण पुढे कन्सिडर करणार आहोत. ही पुढे सेल पाहताना आपण तिला ही अशा फॉर्ममध्ये पाहूयात. आपल्या टेक्स्टबुकमध्ये अशा फॉर्मॅटमध्ये डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवले फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिडचं. सो इथून पुढे आता आपण जेव्हा फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड हा पहिला फेज पाहणार अंडर द स्पर्मॅटोजेनेसिस, त्याच्यामध्ये ही सिंगल सेल घेऊन आपण पुढे त्यांचं डिवाईड करायला सुरुवात करणार आहोत. जाऊयात, इथपर्यंत समजलं. आपण प्रोसेस कशा आहेत त्यांना लिहून घेतलं. त्याच्यानंतर हे थोडंसं ॲक्च्युअल माइंडमध्ये आपण टेस्टिसचा कट घेतला, त्याच्यामध्ये सेमिनिफेरस ट्युब्यूल सापडल्या. सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये 2 डिफरंट टाईपच्या सेल सापडल्या. जर्मिनल एपिथेलियम सेल यांचे लेअर असतात, एकच लेअर कन्सिडर केला आहे. पिरॅमिड शेप सेल आहेत, सर्टोली सेल आहेत, त्यांचा रोल आपण इथे पाहूयात की कसे काय करतात ते. आणि ह्या ज्या काही सेल आहेत ह्या होत्या जर्मिनल इपिथेलियम, त्यांना आपण असं अलाइन करून घेतलं. त्याच्यामधली जी एक सिंगल सेल आहे ती पुढे कशा पद्धतीने स्पर्मॅटिडच्या फॉर्मेशनसाठी मदत करते हे आपण पाहूयात. जाऊयात. बिफोर दॅट वन इम्पॉर्टंट थिंग, दिस आता ही काय सांगितली होती आपण, ही सांगितली होती जर्मिनल इपिथेलियम सेल. ही जर्मिनल इपिथेलियम सेल यांची प्लॉइडी काय असेल रे, दे आर डिप्लॉइड इन नेचर. पण जे आपले मेल किंवा फिमेल गॅमेट असतात हे मात्र कसे असतात, हॅप्लॉइड असतात. म्हणजेच याच्यामध्ये काय होणार आहे, पुढच्या फेजमध्ये जसं आपण 1 बाय 1 पुढे जाऊ हळूहळू हे काय होतील, रेडिओस होतील. 2 सेटपैकी फक्त एकच सेट त्यांच्यामध्ये शिल्लक राहिलेला दिसून येतो. चला इकडच्या पार्टला जाऊयात. चला एका सिंगल सेलपासून आपण ह्यांची सुरुवात करतोय. आणि ही जी सर्वात पहिली सेल असणार आहे जी इथून घेतली ती तिला आपण म्हणणार आहोत प्रायमॉर्डियल सेल विच इज डिप्लॉइड इन नेचर. चला पहिल्या सेलकडे जाऊयात. अगदी सुरुवातीला इथे आपण एक ही सेल दाखवूयात. ही म्हणजे कोण आहे, ही आपली प्रायमॉर्डियल सेल. आता इथे जागा ही 2n फॉर्ममध्ये आहे. कोण आहे ही, प्रायमॉर्डियल सेल. यांच्यापासून कोण मिळणार आहे आपल्याला, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. मग कोण मिळणार आहे, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. आणि मग जाऊन कोण मिळणार आहेत आपल्याला, स्पर्मॅटिड. इट अंडरगोज द फर्स्ट फेज. फर्स्ट फेज काय होती, मल्टिप्लिकेशन. दॅट मीन्स दिस सिंगल सेल अंडरगोज द मायटॉटिक सेल डिव्हिजन अँड फर्दर गिव्ह राईज टू द 2 डॉटर सेल्स. मग ह्यांच्यापासून 2 डॉटर सेल मिळाल्या. डिव्हिजन कसं झालं आहे, मायटॉटिक सेल डिव्हिजन. अगेन फर्दर दे अंडरगोज द डिव्हिजन अँड फॉर्म द 4 डॉटर सेल्स. आता एका प्रायमॉर्डियल सेलपासून जर आपल्याला 4 प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स मिळत असेल म्हणजे काय झाले, हे मल्टिप्लाय झाले. एकाचे 2, 2चे 4. सो अशा पद्धतीने हे मल्टिप्लाय होत चालेल. म्हणून ही जी फर्स्ट फेज आहे याला आपण म्हणणार आहोत इट्स अ फर्स्ट फेज मल्टिप्लिकेशन फेज. नाव आता जो रिझल्ट मिळाला आहे आपल्याला त्यांना नाव देऊयात. दे आर द स्पर्मॅटोगोनिया. दीज आर spermatogonia. Again they are diploid in number. Out of this spermatogonia 50% cells are known as type A spermatogonia and 50% are known as the type B spermatogonia. असे असतील का, त्याचं कारणही सांगणार आहोत आपण. ह्यांना काय नाव देतो आपण, टाइप ए स्पर्मॅटोगोनिया. आणि हे जे आहेत ते आहेत टाइप बी स्पर्मॅटोगोनिया. हियर टाइप
A spermatogonia they act as stem cells. हे कशा पद्धतीने वर्क करणार आहेत? Stem cells. That means they further going to reproduce in a multiple form. Further काय होत जातात ते? Divide mitotically. They divide mitotically म्हणजेच कोणतं डिव्हिजन? मायटोटिक सेल डिव्हिजन. And produce the more spermatogonia. More spermatogonia. आणि इकडचे जे टाईप बी स्पर्मॅटोगोनिया आहेत, आउट ऑफ दॅट आता इथे फक्त आपण एक कन्सिडर करूयात. सो ड्यू टू द ॲक्युमुलेशन ऑफ न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब which is secreted by the germinal epithelial cell, this spermatogonia it undergoes the growth phase and increase in their size. आता ह्यांच्यापेक्षा हे कसे दिसलेत आपल्याला साईजमध्ये वाढताना दिसतात आणि म्हणून ह्या फेजला आपण म्हणणार आहोत. आता फेज तर आपल्याला इथेच मेन्शन करायचे, पण आता ह्या बाजूला मेन्शन करू. ही जी काही सेकंड फेज असते, इट्स अ सेकंड फेज अँड दॅट सेकंड फेज इज ग्रोथ फेज. मग सेकंड फेजमध्ये जे काही आपल्याला मिळाले त्यांना कन्सिडर करूयात. इट्स अ प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. हे कोण आहेत? इट्स अ प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. म्हणजे कोण? स्पर्मॅटोसाइट. साइट म्हणजे सेल, स्पर्म सेल, पण ते अजून प्रॉपरली स्पर्म सेल तयार झाले नाही. इथे कुठेही आपण अजून रिडक्शनल डिव्हिजन पाहिलेलं नाही आहे. इथे पण मायटोटिक सेल डिव्हिजन झाले. टाईप एच्या ज्या स्पर्मॅटोगोनिया आहेत त्यांनी सुद्धा काय केलं आहे? फर्दर मायटोटिक सेल डिव्हिजन दाखवले आणि अजून खूप सारे अशाच पद्धतीने स्पर्मॅटोगोनिया फॉर्म होतात. त्यांच्यापैकी काही म्हणजे आपण इथे फक्त एक कन्सिडर करूयात. इट अंडरगोज फर्दर द प्रॉलिफरेशन किंवा ग्रोथ फेज आणि तिला काय म्हणणार आपण? प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. वरती प्रायमोडियल सेल कशी होती? डिप्लॉइड. स्पर्मॅटोगोनिया कशा होत्या? डिप्लॉइड. सो प्रायमरी स्पर्मॅटोसाइट सुद्धा कशी दिसणार आहे आपल्याला? डिप्लॉइड. आणि आता जाऊयात आपण त्यांच्या मॅच्युरेशन फेजला. आता मात्र इट अंडरगोज द मियोटिक सेल डिव्हिजन. In meiotic cell division there are the two different phases, meiosis 1, meiosis 2. Where meiosis 1 is reductional cell division and meiosis 2 is the equational cell division. ह्याला पहिल्यांदा काय आहे? ह्या पार्टला आपण इथे थोडंसं कन्सिडर करूयात कुठेतरी. आपल्याला जागाच नाही का? इथे सपोज हे 2n आहेत. ठीक आहे. पहिल्यांदा काय होईल? सपोज आपण त्यांना कन्सिडर करूयात मेयोसिस 1 असेल, मेयोसिस 2 असेल. तर इथे हे अशा पद्धतीने पहिल्यांदा आपण कन्सिडर केलं सपोज त्यांचं इक्वेशनल सेल डिव्हिजन आणि मग जाऊन हे मियोसिस 2 मध्ये आता काय झाले? हे रिडक्शनल फॉर्ममध्ये झाले. एंड रिझल्ट काय मिळाला आहे? हे अशा टाईपचं इथून इथपर्यंत मियोसिस 1, इथून इथपर्यंत मियोसिस 2 अशा टाईपचं. ह्या केसमध्ये काय होतं आहे? इट फर्स्ट अंडरगोज द मियोसिस 1 विच इज द रिडक्शनल सेल डिव्हिजन आणि रिडक्शनलवरून तुम्हाला लक्षात आलं असेल त्यांचे जे 2n नंबर ऑफ सेट आहेत ते काय होणार आहेत? n नंबर ऑफ सेट म्हणजे एक सिंगल सेट. इथून इथपर्यंत हा इक्वेशनल होता, इथून इथपर्यंत हा रिडक्शनल सेल डिव्हिजन झाला. आता आपण ह्याच्या पुढे पाहूयात. सो इट अंडरगोज द मियोटिक सेल डिव्हिजन. हा तर आहेच आहे न्यूक्लियस, फक्त याच्या आतमध्ये आपल्याला काय दिसणार आहेत? हे सर्टन जे काय असेल ॲक्च्युली त्यांचं ते काय म्हणतो आपण त्यांना क्रोमॅटिड फायबर्स वगैरे जे असेल ते अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झाले. आपण असं दाखवूयात. हा झाला होता इथे मियोसिस 1. मियोसिस 1 झाला म्हणजे आता इथे जे तयार झालेत हे कोण आहेत? दे आर द सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. आणि न विसरता इथे मेन्शन करायची थिंग आहे ती म्हणजे दे आर हॅव्हिंग ओनली सिंगल n नंबर ऑफ क्रोमोझोम. इथे काय परफॉर्म झाला आहे? इथे परफॉर्म होणारा जो पार्ट होता इथे मी मेन्शन करते. इट्स अ मियोसिस 1. मियोसिस 1 विच इज here we are going to consider it's a reductional cell division. हा म्हणजे कोण आहे? रिडक्शनल सेल डिव्हिजन. and now this secondary spermatocyte it again further undergoes the meiosis 2 which is equational cell division and they further form the 4 spermatids.
आता हे इथे थोडंसं कन्सिडर करून घेते तुम्ही, हे कसे असतील स्पिंडल फायबर वगैरे, कोणती फेज आहे, कसे आहे ते. आपल्याला फक्त ह्या सर्वांचं डिस्ट्रीब्युशन झाले आतमध्ये जेनेटिक मटेरियलचं हे दाखवायचं आहे. सो इथे काय सांगणार आपण, हा कोण होता, इट्स अ मिओसिस 2 विच इज इक्वेशनल सेल डिव्हिजन. आणि ह्यांचं नाव मेन्शन करतोय आपण, दे आर द स्पर्मॅटिड्स. स्पर्मॅटिड्स अगेन दे आर हॅप्लॉइड इन नेचर. आपली पहिली फेज काय होती, आपली पहिली फेज होती फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड. आपण इथपर्यंत आलो का, फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिडपर्यंत, येस. आणि इथून ह्या प्रायमरी स्पर्मॅटिडपासून ते इथपर्यंत इट्स अ थर्ड फेज विच इज नोन ॲज मॅच्युरेशन फेज. आता तुम्हाला फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड त्याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन पाहत असताना 3 ते 4 गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. पहिलं, फेज कोणती चालू आहे. दुसरं, त्या फेजमध्ये सेल कशा डिवाईड होत आहेत. पहिल्यांदा इथे झालं मायटॉटिक सेल डिव्हिजन. आता कितीही कलर वापरले तरी पण तो पूर्ण अशाच फॉर्ममध्ये होणार आहे. इथे काय वापरलं आपण, मायटॉसिस. इथे सुद्धा काय होता, मायटॉसिस. मायटॉसिस. इथे काय झाला, मिओसिस पण रिडक्शनल. त्याच्या पुढे काय झाला, मिओसिस पण तो सेकंड मिओसिस म्हणजे इक्वेशनल. तिसरी गोष्ट, ह्यांच्यामध्ये फॉर्म होणाऱ्या ज्या सेल आहेत त्या सेलची नावं. पहिल्यांदा होते प्रायमॉर्डियल सेल होत्या डिप्लॉइड नेचरच्या. त्याच्यानंतर फॉर्म झाल्या होत्या त्या स्पर्मॅटोगोनिया. प्रायमॉर्डियल, देन स्पर्मॅटोगोनिया, देन प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, देन सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, आणि देन पुढे आपण इथे पाहिल्या त्या होत्या स्पर्मॅटिड्स. त्याच्यानंतर पुढची थिंग जी लक्षात ठेवायची ती म्हणजे त्यांचे नेचर. प्रायमरी सेल डिप्लॉइड, स्पर्मॅटोगोनिया डिप्लॉइड, स्पर्मॅटोगोनिया आहे तो. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स डिप्लॉइड, सेकंडरी स्पर्मॅटोसाइड हा मात्र हॅप्लॉइड. आणि त्याच्यानंतर पुढे जो आपल्याला स्पर्मॅटिड्स मिळालेत हे सुद्धा कसे आहेत, हॅप्लॉइड फॉर्ममध्ये आहेत. हे समजतंय सर्वांना. आपण काय करूयात, एक 3-4 कॉलम केलेत. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा फेजेसबद्दल बोलूयात. पहिली फेज होती मल्टिप्लिकेशन. सो ही जी काही, परत एकदा, स्पर्मॅटोजेनेसिस कुणाला तयार करायचं आहे, स्पर्मला. कुठे तयार होणार आहेत, टेस्टिसमध्ये. टेस्टिसमध्ये कुठे, सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये. ट्युब्युलमध्ये कुठे, जर्मिनल एपिथेलियलच्या सेल. त्या सेलपैकी एक सिंगल सेल, नाव काय दिलं, प्रायमॉर्डियल सेल. कशी होती ही, डिप्लॉइड. मग हिचं पहिल्यांदा काय झालं, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे एकापासून 2 सेल, 2 पासून 4 तयार झालेल्या सेलला नाव दिलं स्पर्मॅटोगोनिया, ज्या डिप्लॉइड सेलच्या होत्या. फेज कोणती होती, पहिली. आता याच्यापैकी 50% म्हणजे 2 सेल आपण काय म्हणूया, टाईप ए स्पर्मॅटोगोनिया आणि दुसऱ्या होत्या टाईप बी. आता टाईप ए आणि टाईप बी का दाखवल्या, काही ज्या सेल होत्या स्पर्मॅटोगोनियाच्या ह्या परत मल्टिपल म्हणजे काय म्हणतो आपण, मल्टिप्लिकेशन फेजमध्ये गेल्या, आणि काही सेल होत्या ह्या पुढे जाऊन इन्क्रीज झाल्या साईजमध्ये, म्हणजे त्यांची ग्रोथ झाली. म्हणून आपण इथे दिलं टाईप ए स्पर्मॅटोगोनिया, यांना कन्सिडर केलं टाईप बी. हे कशाप्रमाणे काम करतात, स्टेम सेल सारखं. म्हणजेच डिव्हिजन कसं, मायटॉटिक सेल डिव्हिजन होऊन त्यांनी अजून काय तयार केले, स्पर्मॅटोगोनिया. एक सेल पुढे जाऊन ही जेव्हा साईजमध्ये वाढली, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. मिओसिस 1 झालं, रिड्यूस झाले म्हणजे कोण झाले, 2n पासून तयार झाले n. डिप्लॉइड पासून तो कन्वर्ट झाला हॅप्लॉइड. आणि परत एकदा जेव्हा इक्वेशनल सेल डिव्हिजन झालं म्हणजे मिओसिस 2 परफॉर्म झालं, तेव्हा तयार झाले स्पर्मॅटिड्स. आता जर ह्या स्पर्मॅटिडला पाहिलं तर ते स्पर्मसारखे अजिबात दिसत नाहीत. दिस स्पर्मॅटिड्स दे आर हॅप्लॉइड, दे आर सर्क्युलर अँड नॉन मोटाईल स्ट्रक्चर, whereas स्पर्म दे आर मोटाईल स्ट्रक्चर. मग यांच्यापासून स्पर्ममध्ये ट्रान्सफॉर्म काय म्हणतात आपण, चेंज किंवा ट्रान्सफॉर्म होण्याची जी प्रोसेस आहे, इट इज नोन ॲज स्पर्मिओजेनेसिस. ही समजते. पहिली फेज कंप्लीट केली. हियर वी हॅव डन विथ द फर्स्ट फेज विच इज फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड्स. प्रायमरी सेल, स्पर्मॅटोगोनिया, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स आणि स्पर्मॅटिड.
स्पर्मॅटिड हा जो काही एंड रिझल्ट मिळाला हा कुठेही स्पर्म सेलसारखा दिसत नाही आहे. सो वेन इट गेट ट्रान्सफॉर्म्ड इन टू द स्पर्म सेल अँड द प्रोसेस इज नोन ॲज स्पर्मिओजेनेसिस. किती साऱ्या फेजेस आपल्याला नवीन नवीन परत एकदा ऐकायला मिळाल्या. स्पर्मॅटोजेनेसिस, फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड्स, स्पर्मिओजेनेसिस, स्पर्मॅटोगोनिया आणि अजून एक पुढे पाहिजे ती असणार आहे स्पर्मिएशन. तिच्याकडे जायच्या अगोदर आपण एकदा फोकस करूयात आपल्या स्पर्मिओजेनेसिसकडे. ठीक आहे, आता ह्या स्पर्मिओजेनेसिसला आपण हा मधला पार्ट जो आहे तो थोडासा वाईप आउट करूयात म्हणजे आपल्याला जागा मिळेल. हे समजलंय तुम्हाला, राईट? बरं, काय सांगितलं होतं आपण असं सांगितलं आहे की स्पर्मॅटिड्स get converted or transformed into the sperm cell and the process is known as स्पर्मिओजेनेसिस. म्हणजे झालं काय की ह्या सर्वांना पुढे टेल फॉर्म होऊन ते काहीसे, आता आपण थोडंसं रफ दाखवूयात. हे खाली जे तयार झालेत हे म्हणजे कोण आहेत? दे आर स्पर्म सेल. आणि ही मधली प्रोसेस ती म्हणजे कोणती? आपली सेकंड. पण ते झाले कसे, त्यांच्यामध्ये काय काय चेंजेस झालेत त्यांना आपण एकदा कन्सिडर करूया. सो हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट द चेंजेस ड्युरिंग स्पर्मिओजेनेसिस. ड्युरिंग स्पर्मिओजेनेसिस म्हणजेच स्पर्मॅटिडपासून स्पर्म सेल कन्वर्ट होत असतानाची प्रोसेस, याच्यामध्ये काय काय चेंजेस दिसून येतात. सर्वात महत्त्वाचा चेंज दॅट मीन्स न्यूक्लियस इज गेट कंडेन्स्ड. देर इज अ कंडेन्सेशन ऑफ न्यूक्लियस वेअर दे लूजेस mRNA and certain acidic protein. हे लूज करतात. दॅट मीन्स दे आर हॅविंग ओनली DNA अँड सर्टन काइंड ऑफ प्रोटीन. काही पार्ट निघून गेला त्याच्यामुळे ते कसे झालेत? न्यूक्लियस कंडेन्स झाले. सेकंड, न्यूक्लियस ते बिकम द, काय म्हणतो आपण त्याला, असं कोन शेपमध्ये किंवा काय म्हणतात तरी त्याला, इट्स अ pointed. Okay, so they becomes pointed anteriorly, they becomes flat. अशा पद्धतीने तयार झालेले दिसतात. न्यूक्लियसबद्दल बोलतोय. कंडेन्स झाला, कंडेन्स होऊन वरचा जो पार्ट असतो तो मात्र थोडासा अँटेरियर पार्ट जो असतो तो थोडासा पॉइंट होतो, असा वरती निमुळता होतो, थोडासा फ्लॅटिन फॉर्ममध्ये दिसतो. Golgi body is get breaks or it break down into the two part. The first part is goes for the acrosome. हा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत, जिथे आपण स्टडी करणार आहोत द स्ट्रक्चर ऑफ ह्युमन स्पर्म. अँड द सेकंड पार्ट इज नोन ॲज द गॉल्जी रेस्ट. हा नंतरचा पार्ट डिजनरेट होऊन जातो. हा ॲक्रोसोम जो असतो हा स्पर्मला एन्झाईम म्हणजे स्पर्म लायसिन नावाचं एन्झाईम तयार करतात आणि हे एन्झाईम म्हणजे हा ॲक्रोसोमचा पार्ट हा रिस्पॉन्सिबल असतो जेव्हा हे स्पर्म जाऊन एगला किंवा ओवाला पेनिट्रेट करू शकतात, जेणेकरून ते स्पर्म तिथे ते एन्झाईम तिथं रिलीज होतं आणि त्या oocyteचा जो आउटर मोस्ट करोना रेडिएटरचा जो एक लेअर असतो, तो कव्हरिंग असतो, त्याला पेनिट्रेट करतात आणि त्यांचं जेनेटिक मटेरियल आतमध्ये रिलीज करू शकतात. त्याच्यासाठी ॲक्रोसोमचा जो पार्ट आहे ते स्पर्म लायसिन प्रोड्यूस करण्यासाठी मदत करतात. हे नंतर निघून जातात. देन द एंटायर स्पर्म सेल इज गेट कवर्ड विथ प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यांच्या भोवती प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार होते. सेल आहे ना ती,
Then further, cytoplasm is present only in tail region. सायटोप्लाझम फक्त कुठे आहे? टेल रिजनमध्ये. जर एक एग सेल कन्सिडर केली तर एंटायर त्या सेलमध्ये आपल्याला मॅक्सिमम फ्लुइड कंटेंट दिसून येतो. जर आपण स्पर्म सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझम जर फाइंड आउट करायला पाहिलं किंवा प्रयत्न केला तर तो फक्त त्यांच्या टेल रिजनमध्ये दिसून येतो. अँड नाव देअर स्ट्रक्चर ऑर दिस सेल दे आर शोईंग द स्मॉल नॅरो डिप्रेशन कॉल्ड ॲज द नेक रिजन, अँड ॲट दॅट रिजन दे आर शोईंग द प्रेझन्स ऑफ टू सेंट्रिओल्स. त्याच्यापैकी एक असतो तो असतो प्रॉक्सिमल सेंट्रिओल अँड द सेकंड वन इज डिस्टल. एक थोडासा जवळ आहे, एक थोडासा लांब आहे. दॅट प्रॉक्सिमल सेंट्रिओल्स दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द स्पिंडल फॉर्मेशन ड्युरिंग द झायगोट फॉर्मेशन. जेव्हा फ्यूज होऊन झायगोट तयार होतो आणि तो झायगोटपर्यंत डिवाइड होतो तेव्हा तिथले स्पिंडल फॉर्म करण्यासाठी, स्पिंडल फॉर्मेशन माहिती आपल्याला, सेल डिव्हिजन आठवते, त्याच्यासाठी ह्या दोन सेंट्रिओलपैकी प्रॉक्सिमल सेंट्रिओल हेल्प करतो. आणि दुसरा जो डिस्टल सेंट्रिओल आहे तो त्यांच्या मिडल पीसमध्ये जे काही ॲक्झिल स्केलेटन फॉर्ममध्ये तयार होतात ते तयार करण्यासाठी इथले डिस्टल सेंट्रिओल्स हेल्प करतात. सो इन दिस वे स्पर्मॅटिडपासून जेव्हा ते स्पर्म सेलमध्ये चेंजेस होतात, सो चेंजेस हे असे आहेत. आणि डायग्रामॅटिकली जेव्हा आपण ह्युमन स्पर्मचं स्ट्रक्चर पाहू तेव्हा आपल्याला ॲक्च्युअल हे जे काही चेंजेस आहेत ते पाहता येतील. आता आपली एक तिसरी इम्पॉर्टंट टर्म होती त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. तिसरी इम्पॉर्टंट टर्म काय आहे तिला एकदा कन्सिडर करूयात. आपण कोणत्या कोणत्या सांगितल्या प्रोसेस? स्पर्मॅटोजेनेसिस, देन त्याच्यानंतर आपण सांगितली होती स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड, दुसरी होती स्पर्मिओजेनेसिस आणि तिसरी होती प्रोसेस त्याला म्हटलं जातं स्पर्मिएशन. आता आपण ह्या स्पर्मिएशनला इकडे पलीकडे जागा करूयात. आता पहिल्यांदा स्पर्मिएशन काय आहे? इट इज अ प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ मॅच्युअर spermatozoa in the lumen of seminiferous tubule. काय सांगतो आपण? तिसरी एक नवीन टर्म, इट्स अ स्पर्मिएशन. रिलीज ऑफ मॅच्युअर स्पर्मॅटोझोआ. आता मगाशी सांगितलं होतं स्पर्म लक्षात ठेवा, मेल गॅमेट लक्षात ठेवा, स्पर्मॅटोझोआ लक्षात ठेवा. आता काही ठिकाणी रिलीज ऑफ मॅच्युअर स्पर्म म्हटले की आपल्याला लगेच लक्षात येईल अच्छा हा स्पर्म सेल आहे. स्पर्मॅटोझोआ म्हटलं की अच्छा ही काय परत कॉम्प्लेक्स प्रोसेस किंवा टर्म आहे का? नाही. सो रिलीज ऑफ मॅच्युअर स्पर्म दॅट मीन्स द स्पर्मॅटोझोआ ओनली. हे तयार झाले. तयार कुठे झाले होते? हे तयार झाले होते टेस्टिसमधल्या सेमिनिफेरस ट्युब्युलची जी जर्मिनल इपिथेलियल सेल होती त्याची जी एक सेल आहे ती. म्हणजे बेसिकली हे कुठे तयार होत आहेत? जर्मिनल इपिथेलियमच्या लेअरवरती. देन त्याच्यानंतर जेव्हा दॅट जर्म सेल इज फर्दर अंडरगोज द डिव्हिजन अँड द फर्दर ग्रोथ पार्ट ऑफ द ग्रोथ फेज दे आर गोइंग टू स्टक और गेट होल्ड बाय द सर्टोली सेल. अँड वन्स दे बिकम मॅच्युअर दे फर्दर गेट रिलीज इन टू द ल्युमेन ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल. ओके, चला आपण पाहूयात काय सांगितले होते ते. मॅच्युअर रिलीज तर करतायत. पहिल्यांदा आपण काय करूयात, सेमिनिफेरस जी काही आपली ट्युब्युल आहे तिला कन्सिडर करूयात. इथे हे कोण आहेत? हे सर्टोलाय सेल, हे परत जर्मिनल सेल. ठीक आहे. हे कोण आहेत? जर्मिनल इपिथेलियल सेल. सो ॲक्च्युअल स्पर्मॅटोजेनेसिस कुठे परफॉर्म झालं आहे? ह्या सेल थ्रू. तयार झाल्यानंतर वेन दिस जर्म सेल अंडरगोज द डिव्हिजन दॅट मीन्स इट फर्दर लीड टू द ग्रोथ. तयार झालेले स्पर्म्स आर गेट एम्बेडेड इन टू द सर्टोली सेल. आता आपण हे दाखवूया तिथे. ह्यांनी तयार केलेले जे काही स्पर्म होते म्हणजे दोन्ही पण प्रोसेस झाल्या. कोणती? फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड आणि दुसरी होती स्पर्मिओजेनेसिस. झाल्यानंतर जे काही स्पर्म रिलीज झाले ते स्पर्म काय झाले? ह्या सर्टोली सेलच्या ह्या हेड रिजनमध्ये येऊन
एम्बिडेड झाले. अँड वेन दे बिकम मॅच्युअर, जेव्हा हे कम्प्लीट मॅच्युअर होतील, म्हणजे थ्रूआउट ही जी काय प्रोसेस असते कोणती, फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड आणि स्पर्मिओजेनेसिस, इट ऑलमोस्ट टू 74 डेज. काही ठिकाणी 64 डेज दिले, काही ठिकाणी 74 डेज दिले. एवढ्या 74 डेजमध्ये हे स्पर्म मॅच्युअर होतात अँड देन दे फर्दर गेट रिलीज इन टू द ल्युमेन. ल्युमेन पार्ट कोणता आहे आपल्याला माहिती आहे. जर सपोज ही मी ट्यूबसारखा पार्ट कन्सिडर केला तर आतमधला जो डायमीटरचा पार्ट असतो किंवा आतमधला जो हॉलो पार्ट आहे तो म्हणजे असतो त्याचा ल्युमेन. म्हणजेच जर आपण इथे असं कन्सिडर करतोय की ही म्हणजे काय आहे, ही झाली एक जर्मिनल सेल. ह्यांनी तयार काय केले, ह्यांनी स्पर्म सेल प्रोड्यूस केला. ह्यांच्यानंतर सपोज इथे ह्या ज्या काही सेल आहेत ह्या म्हणजे आपण ह्यांना कन्सिडर केलं पिरामिडल सर्टोली सेल. तयार झालेले जे काही स्पर्म सेल आहेत इथे जाऊन हे एम्बिडेड झाले, तिथे होल्ड झाले, पकडून ठेवले त्यांनी. जेव्हा मॅच्युअर होतील तेव्हा ह्या सर्टोली सेलनी काय केलं, त्यांना मधल्या ल्युमेनमध्ये रिलीज केलं. सो रिलीज ऑफ मॅच्युअर स्पर्मॅटोझोआ इन द ल्युमेन ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्यूल अँड it is known as spermiation. हे समजतंय. So in this way here we have finished spermatogenesis. In our next lecture we are going to take up the structure of human male sperm. याच्यामध्ये आपण जेवढ्या काही गोष्टी पाहिल्यात सर्वात बेसिक ते म्हणजे काय काय, सर्वात पहिल्यांदा सुरुवात केली आपण. स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस म्हणजे काय, कुठे परफॉर्म होते, त्यांच्या 2 फेजेस. त्या 2 फेजेसपैकी पहिली जी फेज होती ती होती फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड. त्यांच्या 3 फेजेस. फर्स्ट फेज इट्स अ मल्टिप्लिकेशन फेज, सेकंड फेज इट्स अ ग्रोथ फेज अँड थर्ड फेज इट्स अ मॅच्युरेशन फेज. सेकंड जी प्रोसेस होती स्पर्मिएशन. ह्या 3 फेजेस सब फेजेस इथे दाखवल्या पहिल्या स्टेपची. दुसरी जी स्टेप होती ती म्हणजे स्पर्मॅटिडपासून स्पर्म तयार होणे. इथून इथपर्यंत येईपर्यंत काय काय चेंजेस होतात, हे चेंजेस असे होतात. हे चेंजेस अजून डिटेलमध्ये आपण ह्युमन स्पर्ममध्ये पाहूया. आणि एक थर्ड जी काय एक न्यू टर्म किंवा प्रोसेस पाहिली तिला म्हटलं होतं स्पर्मिएशन, विच इज नथिंग बट द रिलीज ऑफ मॅच्युअर स्पर्मॅटोझोआ इन द ल्युमेन ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्यूल. थँक्यू.